अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर तारदाळमधील मुख्य रस्ता जावईवाडी ते कुंभार ओढा या ठिकाणी रस्ता डांबरीकरणाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात केली आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर बीबीएम पर्यंत झालेल्या कामाचे उद्घाटन मोठ्या गाजावाजामध्ये करण्यात आले। मात्र प्रत्यक्षात निधीची तरतूद केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चालू केलेल्या या कामामुळे आणि त्यानंतर केलेल्या उद्घाटनामुळे ग्रामस्थांची घोर फसवणूक झाल्याचं स्पष्ट होत आहे। नर्मदे ट्रेडर्स व कुंभार ओढा या दोन ठिकाणी पुलाच्या पाईप्स पूर्णपणे खराब झाल्या आहेत। ओढ्याचे पाणी जाण्यासाठी तातडीने पाईप्स बदलणे आवश्यक असताना केवळ रस्त्याच्या कडेला पाईप आणून टाकण्यात आलेले आहेत। महिने उलटले तरी कामाला सुरुवात झालेली नाही। पावसाळ्यामध्ये डोंगर माथ्यावरून येणारे पाणी आणि या ओढ्यांतून प्रचंड वेगाने वाहते। येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी या ठिकाणी पाईप्स बदलले नाही तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांची शेती कातरून जाऊन लाखोचे नुकसान होणार आहे। त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तातडीने पाईप्स बदलण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ग्रामपंचायत आमदार, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य हे सर्व एकाच पक्षाचे आहेत। तरीही ग्रामस्थांच्या जीवाशी संबंधित या प्रश्नाकडे एकाही लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहिलेले नाही। निवडणुकीपुरता विकासाचा देखावा करून नंतर जनता वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार येथे उघडपणे दिसत आहे। या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागही हतबल असल्याचं चित्र दिसून येते। सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता या कामासाठी अद्याप निधीच मंजूर झालेला नाही असे उत्तर मिळाले। धक्कादायक म्हणजे निवडणुकीदरम्यान मक्तेदाराला निधी मिळवून देतो असे तोंडी आश्वासन देऊन काम सुरू करण्यास भाग पाडण्यात आले। मात्र आजतागायत मक्तेदाराला निधी उपलब्धतेचे कोणतेही लेखी पत्र देण्यात आलेले नाही। एकीकडे राज्यभर मक्तेदार थकबाकीसाठी रस्त्यावर उतरले असताना तारदाळमध्ये लोकप्रतिनिधींनी मक्तेदाराचीही फसवणूक केल्याचं चित्र आहे। निधी द्यायचा नाही आणि काम करायला लावायचे या दुटप्पी भूमिकेमुळे विभागातही संभ्रम आहे। केवळ उद्घाटनाचे नारळ फोडून मोकळे होणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता जनतेला उत्तर द्यावे। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निधी नसताना कामाचे उद्घाटन का केले? शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण? मक्तेदाराला लेखी आदेश न देता काम करायला लावणे हा नियमांचा भंग नाही का? यासारखे अनेक प्रश्न याबाबत उपस्थित होत आहेत। याबाबत जबाबदारी निश्चित होणे गरजेचे असल्याची चर्चा जागृत ग्रामस्थांच्या मधून होताना दिसून येत आहे। पावसाळा तोंडावर आला असताना काम पूर्णत्वास नेण्यासाठी एकही ठोस उपाययोजना दिसत नाही। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।